नमस्कार, सहर्ष स्वागत आपल्या एजे गोट फार्ममध्ये सर्वांचं। तर शेळीपालक मित्रांनो, आता कडक उन्हाळा आहे बघा। कोणी म्हणतं या महिन्यात शेळ्या गाब जात नसतात किंवा हिटवर येत नाही, असे बरेचसे प्रश्न असतात। तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, या महिन्यात आपल्या शेळ्या गाब झाल्याच पाहिजे, गाब गेल्याच पाहिजे। का तर ते पुढे सांगणारच आहे। कारण काय होतंय, आपण या महिन्यात घाबरतो शेळी लागवडीसाठी, कारण त्या पावसाळ्यात डिलिव्हरी होतील किंवा येतील म्हणून, आणि पावसाळ्यात परत आजार पण असतं शेळ्यांना, म्हणून आपण या गोष्टी टाळतो किंवा या महिन्यात शेळ्या गाब जात नाही किंवा पावसाळ्यात म्हणतो भोऱ्या पाण्यावर लागतील किंवा असं, म्हणजे तेव्हा पावसाळ्यात लागले की तेव्हा दिवाळीच्या टायमाला येतील। तर मग आपण तिथं चुकतोय माझ्या मते। तर मित्रांनो, कोणी जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील, आणि इतरांना शेअर पण करा, जेणेकरून त्यांना पण या गोष्टीचा फायदा होईल। तर मित्रांनो, या महिन्यात शेळ्या गाब का घालाव्यात, कारण बघा पुढचं नियोजन सांगतो मी तुम्हाला। कारण माणसाला शेळीपालनात दूरदृष्टी असावी, दूरदृष्टी, लांबचा विचार केला गेला पाहिजे शेळीपालनात। आपण चुकतोय कुठं माहिती आहे का, या महिन्यात जर आपण शेळ्या लागवड नाही केल्या तर मग आपलं पुढचं सगळा हिशोब उगतो। हिशोब कसा उगतो, आपण समजा या महिन्यात बघा लागवड केल्या, एप्रिल किंवा मे महिन्यात लागवड केल्या समजा, तर एप्रिल मे महिन्यात आपण लागवड केल्या तर आपल्या शेळ्या केव्हा येतात, सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा ऑगस्ट, या महिन्यात मागं पुढं होतील। तर नंतर तुम्ही हिशोब लावू शकता। तर त्या महिन्यात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जरी आपल्या शेळ्या डिलिव्हरी झाल्या, तर मग आपले बोकड विक्री केव्हा येतात, तर डिसेंबर 31 नवीन वर्ष, तेव्हा पण खूप मार्केट असतं बोकडांना, लोक पार्ट्या करतात। तर पार्टी किंवा असं बरेचसे कार्यक्रम असतात तेव्हा 31ला। तर 31चा एक मुद्दा झाला बरोबर। आणि परत एक चैत्याचा महिना म्हणजे फेब्रुवारी मार्च महिना, तो कंदुरी, जत्रा, यात्रा असे बरेचसे, किंवा कोणाचं नवस, असे बरेचसे कार्यक्रमाला बोकड कापतात। तर देवीचे नवस, असे बरेचसे कार्यक्रम असतात, तेव्हा बोकडाची खूप मागणी असते, तेव्हा पण बोकडाला आपला जास्त भाव भेटू शकतो। तर ही दूरदृष्टी असावी माणसाला शेळीपालनात, जेणेकरून त्यात आपण आपण फायद्यात जातो आणि आपलं शेळीपालन तोट्यात जाणार नाही। तर मग आपण शेळ्या लागवड केव्हा केल्या पाहिजे, मग आपल्याला जर समजा आपल्याला 5-5, 6-6 महिन्याचे बोकड जर अशा महिन्यात किंवा चैताच्या महिन्यात किंवा डिसेंबर महिन्यात जर विकायचे असतील, तर मग आपल्या शेळ्या आत्ताच लागवड झाल्या पाहिजे, एप्रिल किंवा मे महिन्यात। राहिला दुसरा प्रश्न की या महिन्यात शेळ्या हिटवर येत नाही, किंवा हिटवर आल्या समजा, लागल्या समजा, बोकड कोण लावल्या समजा आपण शेळ्या, तर त्या राहत नाही, उलटून जातात। तर तसं काही नसतं मित्रांनो, उलटून वगैरे काही जात नसतात शेळ्या। तर आपण फक्त आपलं चुकतोय काय, आपण रेग्युलरपणे त्यांना ते भरडा किंवा दाण वगैरे चारतच असतो, त्यात थोडाफार बदल करावा लागतो, किंवा गरमीचे जे वस्तू किंवा पदार्थ असतात ते तिला खायला देणं टाळावे, त्यामुळं आपल्या शेळ्या गाभणार नाही। तर थोडंफार शेळी हिटवर येण्याच्या अगोदर आपण जर व्यवस्थित डिवर्मिंग किंवा जंतनाशक देऊन जर घेतलं समजा, आणि थोडाफार खुराक मध्ये चेंजेस केलं, थोडंफार कमी केलं, आपण थोडं शिल्लक देतो, थोडं त्याचा अर्ध द्यायचं, कमी करायचं, आणि नंतर परत हिटवर आल्यावर शेळी जेव्हा गाब जाते तेव्हा थोडं 1-2 महिने तिला गरमीचे पदार्थ, उष्ण, जेव्हा तिचं म्हणजे सगळं कमी करून टाकायचं, चाऱ्यामध्ये थोडाफार बदल करायचा, मक्का किंवा सोयाबीन हे थोडं टाळायचं, जेणेकरून आपल्या शेळ्या गाभणार नाही। असं जर नियोजन केलं ना तर काहीच होत नाही, ते पिल्लं पण म्हणजे काही होत नाही, शेळ्या पण गाभडत नाही। आणि तिसरा राहिला प्रश्न, पावसाळ्यात पिल्लांची मरतूक होते। जर आपण पिल्लांचं योग्य व्यवस्थापन किंवा नियोजन केलं समजा, शेळी तर बघा, शेळी जर चांगली असेल तर पिल्लं पण चांगले असतात, हे एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे। तर पिल्लांचं जर समजा आपण थोडंफार आपल्याला पिल्लांचं तब्येत जर कळाली ना, की पिल्लं आजरू कसं आहे, गुंगलेलं आहे किंवा शांत उभं आहे, तर ताबडतोब त्याच्यावर जर आपण जर त्याचं विलास केला समजा, तर काहीच होत नसतं। त्यांना बुळकंडी हे सगळं आपल्या फार्मवर आता मेडिसिन आपण ठेवल्याच पाहिजे, या बुळकंडीच्या, तापाच्या वगैरे, तर जर ठेवल्या ना तर पिल्लांना पण काही होत नसतं। तर योग्य नियोजन करून पिल्लांची पण देखरेख करा, तर पिल्लांची मरतूक पण होणार नाही, आणि आपलं शेळीपालन हे फायद्यात जाऊ शकतं। तर माझ्या दोन्ही शेळ्या आता गाब गेलेल्या आहे,
बोकड आणला होता मी दुसऱ्याचा, गाप करून घेतल्या, कारण या महिन्यात लागल्याच पाहिजे होत्या. तर या महिना लोड लेट झाला थोडं. एप्रिल महिन्यातच लावायच्या होत्या, पण आपल्या शेळ्या थोड्या हिटवर आल्या नव्हत्या आणि तेव्हा गरमी पण खूप जास्त होती. जाऊ द्या, काही होत नाही, हरकत नाही. आता या महिन्यात तर लागल्याच आपल्या, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आरामशीर येतात आणि नंतर आपले बोकडं आपल्या म्हणजे नियोजनानुसार तेव्हा विक्रीसाठी तयार होतात. तर गावरान शेळ्यांना शक्यतो महत्त्व कमी असते, त्यांना वातावरण कोणतं पण सूट होतं. तर मित्रांनो, थांबवतो इथेच, भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि कोणी जर शेअर करू शकता आवडल्यास कोणाला, त्यांचा पण फायदा होऊ शकतो. तर धन्यवाद, बाय बाय.